9 ऑगस्ट रोजी अर्जुननगर परिसरात विपुल ठाकरे यांच्या घरावर बुरखाधारी 2 अज्ञात व्यक्तींनी देशी कट्ट्यातून गोळीबार केल्याची माहिती डायल 112 वर मिळाली। माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गुन्हे शाखेची 6 पथके तयार करण्यात आली। पोलिसांनी तब्बल 100हून अधिक ठिकाणचे CCTV फुटेज तपासले। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे बादशाह सिंग अजाब सिंग टांक आणि अजय नूरजेम भोसले याला नागपूर महामार्ग आणि वडाळी परिसरातून ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांच्या माहितीनुसार चौकशीत या दोघांनी गोळीबार केल्याची कबुली दिली। तपासात फिर्यादीचे पती विपुल ठाकरे यांनी स्वतःच्या घरावर गोळीबार घडवून आणण्यासाठी आरोपींना पैसे देण्याचे आश्वासन दिल्याचा धक्कादायक खुलासा झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या कटासाठी 1.5 लाख रुपये देण्याचे ठरल्याचे आणि त्यापैकी 10,000 रुपये आरोपीपर्यंत पोहोचल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। या प्रकरणात राजा सिंग अजाब सिंग टांक आणि चंद्रसिंग उर्फ शेरू सिंग जोतसिंग शाकला यांनाही अटक करण्यात आली आहे। मात्र या कटामागचा नेमका उद्देश काय होता याचा तपास सुरू असून विपुल भानुदास ठाकरे हा फरार आहे। त्याचा शोध अमरावती शहर पोलीस घेत आहेत।